नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, 31 डिसेंबर पर्यंत कसल्याच प्रकारे पावसाचा देखील अंदाज नाही आणि वातावरण हे एकदम कोरडे राहणार आहे. थंडीमध्ये जोरदार वार होणार आहे आणि तसं पाहिलं असता डिसेंबर महिन्यात देखील 2026 जानेवारीमध्ये देखील वातावरण हे स्वच्छच राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, 1 जानेवारीपासून वातावरण हे महाराष्ट्रामध्ये ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 1 जानेवारीला नांदेड, लातूर, तसेच देगलूर, सोलापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. 1 जानेवारी 2026 ला. तसेच 2 जानेवारीला देखील नांदेड, लातूर, तसेच सोलापूर, सांगली या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि 2 जानेवारीला काही ठिकाणी एकदम नॉर्मल ठिकाणी नॉर्मल पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसे हा पाऊस फक्त विदर्भ साईडला नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये एकदम नॉर्मल पाऊस पडू शकतो. तर शेतकरी मित्र, विदर्भ साईडला नागपूर, पुसद, अलिबाग, तसेच चंद्रपूर, अमरावती या भागामध्ये ढगाळ वातावरण एकदम नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे 2 तारखेला. तसेच विदर्भ साईडला वातावरण हे जास्त ढगाळ राहणार आहे आणि पुसद या ठिकाणी 0.1 मिली असा पावसाची शक्यता आहे. ही पावसाची शक्यता 2 जानेवारीला राहण्याची शक्यता आहे. परत 2 जानेवारीपासून वातावरण परत क्लिअर होणार आहे आणि ढगाळ अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. परंतु परत 4 तारखेला नागपूर साईडला थोडंफार परत पावसाचे वातावरण दाखवत आहे. तसेच नागपूर साईडलाच अमरावती, चंद्रपूर या भागामध्ये नॉर्मल पाऊस शिडकाव एकदम नॉर्मल पावसाचा शिडकाव 4 तारखेला देखील होऊ शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, पूर्ण जानेवारी महिन्यात सरासरी सध्या तरी 8 जानेवारीपर्यंत बाकी जिल्ह्यामध्ये कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही. वातावरण हे अंशतः ढगाळ राहणार आहे आणि 2 आणि 4 तारखेला विदर्भ साईडला एकदम नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. तसेच 9 तारखेला झाशीची राणी, राजस्थान, कानपूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि इतर राज्यामध्ये कसल्याच प्रकारे पाऊस शक्यता नाही आणि महाराष्ट्रात जानेवारी महिना महाराष्ट्रात जानेवारी महिना देखील हा थंडीचा राहणार आहे. जोरदार थंडी राहणार आहे आणि ही थंडी जवळ-जवळ सध्या तरी 9 जानेवारीपर्यंत थंडी राहणार आहे. एकदम कडाक्याची थंडी अशी राहणार आहे आणि 1-2 तारखेला अंशतः थोडेफार नॉर्मल थंडीचे प्रमाण कमी होणार आहे. कारण त्या टायमाला अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे 2 आणि 3 तारखेला थोडंफार एकदम थंडीचे प्रमाण थोडे अंशतः कमी होणार आहे. तसेच परत ही थंडी 9 तारखेपासून थंडीचे प्रमाण थोडे कमी होणार आहे. थंडी तर राहणार आहे, पण थंडीचे प्रमाण थोडे कमी होण्याची शक्यता आहे. ती थंडी मराठवाडा तसेच विदर्भ, जळगाव या भागामध्ये थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे. तसेच मुंबई या भागामध्ये ते पण एकदम थोडेफार कमी राहणार कारण पहाटचे तापमान हे 11 अंश ते 8 अंश असे राहणार आहे. त्यामुळे थंडीत थोडी घट होणार आहे किंचित, परंतु थंडी ही जोरदार राहणार आहे. पूर्ण 2026 जानेवारी महिना हा पूर्ण थंडीचा राहण्याची दाट शक्यता आहे. सध्या तरी हा 9 जानेवारीपर्यंत राहणार आहे, परंतु 20 जानेवारीपर्यंत थंडी ही जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, अशी सर्व ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.